नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं थेट कोकण स्वर्गनगरीतून। बाजूला बघताय पूर्ण हिरवळ पसरले म्हणजे मी कोकणात आले। येस, आणि मी आले गुहागरला। गुहागरला कुठे तर गुहागरमधलं सगळ्यात शांत असलेलं गाव अडूर, जे संकासूरसाठी सगळ्यात प्रसिद्ध आहे। म्हणजे इथला संकासूर जगजाहीर आहे, कोकणकरांना सगळ्यांना माहिती आहे। सो अशाच एका शांत गावी मी आलेली आहे, म्हणजे गुहागरमध्ये, म्हणजे दापोलीतली मुलगी थेट गुहागरमध्ये। सो मी आलेली आहे विक्रांतकडे, कोकणप्रेमी विक्रांतकडे। आणि मी आत्ता ना इथलं त्यांचं घर एक्सप्लोर करणार आहे, आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करणार आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कोकणातलं हे अडूर गावामधलं एक छोटंसं घर बघणार आहात आणि आजूबाजूचा परिसर पाहणार आहात। कोकणात आल्यानंतर सर्वांच्या घरी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे तुळस। म्हणजे प्रत्येकाच्या दरवाजासमोर ही तुळशी माता असते। सकाळी उठल्यानंतर आपल्या कुलदैवतेची पूजा केल्यानंतर तुळशीची पूजा करणे हे प्रत्येक कोकणकराचं दिवसाचं रुटीनच असतं, त्याशिवाय दिवसभराला सुरुवातच होत नाही। अशाच मस्तपैकी वातावरणात मी आता तुम्हाला पूर्ण आमच्या कोकणाचा व्ह्यू दाखवते। हे सुंदर असं कोकणातलं घर आहे आणि आजूबाजूचा परिसर, हे सगळं काही तुम्ही माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात। आल्यानंतर चुलीवरचं जेवण, म्हणजे सकाळी उठलो की पहिल्यांदा चुलीवरती पाणी तापवायचं आणि अंघोळ करायची। अशी खोपी, अशी चूल हल्ली कोकणातून म्हणजे नष्टच होत चालले, पण आपल्याला ती बघायला मिळते कोकणामध्ये। अजूनही ती परंपरा, अजूनही त्या गोष्टी कितीही गॅस येऊ दे, पण अजूनही या गोष्टी मात्र आपल्या कोकणात आहेतच। हे पाऊस असल्या कारणाने बाजूचं वातावरण इतकं हिरवळ झालंय, म्हणजे बघू शकता तुम्ही प्रत्येक कोकणकाराच्या घराच्या बाजूला, घराच्या समोर, घराच्या मागे अशी कुंपण घातलेली असते आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, जेणेकरून आपल्याला बाहेर भाजी वगैरे आणायला जायची गरजच नाही। कोकणात आम्ही पावसाळ्यामध्ये स्वतःच भाजी लावतो। असंच समोर बघताय तुम्ही मस्तपैकी नारळाची, त्यानंतर सगळीच झाडं आहेत। इकडे आहे ना वासरू आहे, मला वाटतं आतमध्ये, बघते मी आहे का वासरू। आहे, ओपन करते मी, ह्याला कवाडी बोलतात। ओपनच होत नाही माझ्याने, का तिकडून आहे ते, जाऊ देत, मी इथून दाखवते तुम्हाला आतून। वासरू आहे बघा, मस्तपैकी गाईचं वासरू हल्ली बघायला मिळत सुद्धा नाही। कोकणातल्या बऱ्याच ठिकाणी गाई वासरे ही कमी झालेत आणि मस्तपैकी मला इथे वासरू पाहायला मिळालं। त्याचबरोबर ना इथे मस्तपैकी नारळाची आणि केळीची झाडं देखील आहेत आणि अळूवडीची पानं पण आहेत, दाखवते तुम्हाला। बघा, ही अळूवडीची पानं आहेत। गावच्या अळूवडींची पानं आणि अळूवड्या एक नंबर लागतात। आणि हे मस्तपैकी गुलाबाचं झाड, आणि हे समोर असं कोकणातलं मस्त घर आहे। इकडून बाहेरचा व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवते। हे पूर्ण ना इकडे खाली अडूर गाव आहे, अडूर, आणि अडूर सहानेवरती मी आले। म्हणजे अडूर सहाने हा स्टॉप आहे, तिथून वरती तेलीवाडी म्हणून आहे, आणि इकडे पूर्ण पुढे जंगल आहे। कोकणात आल्यानंतर मनाला खरंच खूप शांतता वाटते, खूप भारी वाटते मला इकडे आल्यानंतर, कारण शेण वगैरे सगळ्या गोष्टी, आणि मी कोकणकडने आहे तर मला कोकणातल्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला खूप जास्त आवडतात, शेती वगैरे सगळ्या गोष्टी। सो थोडंसं पुढे जाऊन मी बघते सकाळ सकाळ मस्तपैकी काय काय आहे। या साईडला ना शेत आहे पाठीमागे, बघू शकता। बऱ्याच दिवसानंतर हा सगळा अनुभव, रोज तुम्ही माझे गावचे मला आता बोलायला सुद्धा सुचत नाही, रोज तुम्ही माझे घरचे व्हिडिओ पाहायचात, म्हणजे मुंबईचे व्हिडिओ पाहायचात। मी स्वतः वाट बघते, मी गणपतीला गावी कधी जाते आणि माझ्या गाव कधी एक्सप्लोर करते। अशाच एका काही क्षणामुळे मला गुहागरला यायला मिळालं आणि ते मी खूप ब्लेस आहे, त्यामुळे मला हे गुहागर एक्सप्लोर करायला मिळतं आहे। आणि गुहागरमधलं हे छोटंसं गाव अडूर एक्सप्लोर करायला मिळतं आहे। खूप भारी गाव आहे, खूप शांतता, अगदी शांत। ऐकलं तर तुम्ही पक्ष्यांचे किलबिल आवाज, खूप भारी, खूप भारी। मला तर असं वाटतंय की मी स्टॉप होऊ नये। मी पहिल्यांदा या गावात आले आणि पुढे कुठपर्यंत जायचं हे मला माहिती असं, मी एकटीच एक्सप्लोर करते, कुठे कुठे काय आहे सगळं एकटीच एक्सप्लोर करते। बघा, पाठीमागे सागाची पानं आहेत, इकडे ना चिऱ्याचा दगड आहे, जे आमच्या कोकणामध्ये, आमच्या दापोलीत खूप जास्त मिळतो हा चिऱ्याचा दगड। आणि हा सरळ थेट रस्ता गेला आहे त्यांच्या तेलीवाडीमध्ये। सो
मी स्टॉपच होणार नाही आहे, मी खूप बोलत बसणार आहे बिकॉज मला खूप जास्त आनंद झाला आहे मी कोकणात आल्याचा. तुम्हाला वेट मी ना भात दाखवते. हे बघा, आता सगळ्यांना माहिती आहे की पेरणी झालेली आहे आणि भात उगवत आहे. तर इथे आपला हा भात शेती, कोकणात जास्त करून भात शेतीच होते. तर इथे ही भात शेती आहे. प्रत्येकाच्या घरासमोर घराच्या बाजूला भात शेती असतेच, तशी भात शेती आहे. आणि इकडे सगळं आता पावसामुळे सगळी झाडं वगैरे आलेली आहेत. फणसाचं झाड आहे, अशा सगळ्या गोष्टी इकडे आहेत. सो मस्तपैकी माझं एक्सप्लोअर झालेलं आहे. खूप भारी वाटते कोकणात आल्यानंतर. इथे हे जे झाड आहे ना, हे शेकटाची पानं आहेत. म्हणजे ना मच्छर चावू नये म्हणून आम्ही त्याचा पाला जो आहे ना धुरांडी करतो. धुरंडी तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही, पण आम्ही धुरी करतो. आणि इथे आपट्याची पानं, तुम्हाला माहिती आहे दसरा पण जवळ येतोय आणि ही आपट्याची पानं. सोनं द्या बघा, मी तुम्हाला सोनं देते माझ्या व्हिडिओमार्फत. हे सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. सोन्याचा भाव वाढला आहे, त्यामुळे हेच सोनं घेऊन हॅप्पी राहा. आपण पुन्हा आता घरी जातोय. इकडे ना वासराला चरण्यासाठी चारा ठेवलाय. हा बघा, कोकणातलं हे सुंदर गाव, सुंदर घर, सगळं काही बघितलं ना, कोकण म्हणजे स्वर्गच आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं येवा कोकण आपलंच असा. हे एवढं सगळं सुख तुम्ही माझ्या एका व्हिडिओमध्ये बघितलात. ही आहे जास्वंदीचं झाड, याच्यावरती जास्वंदीची फुलं येतात. सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. तुम्हाला मी आता पुन्हा एकदा आहे ना चूल दाखवते, कारण चुलीजवळ बसण्याची मजा आहे ना, पाऊस असो काही असो, चुलीजवळ बसण्याची मजा काही वेगळीच असते. आणि हे मस्तपैकी मला झाड दिसलं, याच्यामध्ये इतकी सुंदर जास्वंदीची फुलं आहेत ना. आणि ही चूल मला खूप दिवसानंतर, एकतर मुंबईला होते, मुंबईला मी बरेच दिवस नुसतंच गॅसवरचं जेवण जेवत होते, म्हणून थोडा वेळ मी आहे ना चुलीच्या इथे बसली आणि थोडं रिलॅक्स झाली. कारण तुम्हालाही दाखवते कशी आम्ही चुलीवरती जेवण बनवतो आणि कसं खोपीमध्ये, ह्याला खोपी म्हणतात बरं का, खोपीच्या इथे आम्ही लाकडं ठेवतो. अशा प्रकारे मस्त चूल खोपी तुम्ही बघून घेतली असेल. आत्ता मी इतकं कोकण फिरले ना एकाच दिवसामध्ये की बरं वाटलं. इकडे काय सकाळी मस्तपैकी चहा आणि बटर खायची किंवा खारी खायची सवय गावाला आम्हाला. तर आमचा इकडे नाश्ता चालू होता. नाश्ता झालेला आहे मस्तपैकी आणि मी पण आता नाश्ता करून तुमच्याशी बोलते. सो फायनली माझं हे अडूर गाव एक्सप्लोर करून झालेलं आहे. माझ्यासोबत आदित्य आहे. कसं वाटलं तुला हे गाव? मग मी बघितलं थोडंफार. तुला कसं वाटलं? छान आहे ना, लय भारी. मला तर खूप जास्त आवडलं आणि खूप मस्त आहे. म्हणजे प्रॉपरली घरासमोर तुळस वगैरे बघा, प्रॉपरली घरासमोर तुळस आणि मस्तपैकी घर, आजूबाजूला सगळी झाडं आणि समोर अळूवडीची पानं, सगळी कोकणातली सगळी झाडं. वासरू पण दाखवलं मी. सगळ्या गोष्टी एक नंबर आहेत. सो मला तरी हे गाव खूप आवडलं. मी कोकणकर आहे, मला कोकणातली गावं एक्सप्लोर करायला आणि पहिल्यांदा मी गुहागरला आले. सो गुहागरमधलं हे गाव मला खूप जास्त आवडलं. आणि हे गाव संकासूसाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे आगीतून धावणाऱ्या संकासुरासाठी. सो माझी इच्छा होती की इकडे यावं आणि मी गॉगरला आले बरं का. गॉगरला आमच्या दापोलीतली लोक म्हणतात चला गॉगरला जाऊन या, गॉगरला. सो मी गॉगरला आले आणि खूप मस्त वाटलं, खूप भारी वाटलं हे गाव मला. सो माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. येवा कोकण आपलंच असा.